पवित्र शास्त्र वाचन बायबल कार्यक्रम लुकृत शुभवर्तमान अध्याय 10 मराठी 70 शिष्यांची कामगिरी व त्यांचे पुनरागमन। यानंतर प्रभूने आणखी 70 जणांस नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यास आपणापुढे पाठविले। तेव्हा त्याने त्यास म्हटले, पीक फार आहे, परंतु कामकरी थोडे आहेत। यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा। जा, पहा, लांडग्यामध्ये कोकरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवितो। पिशवी, झोळी किंवा वाहना आपल्याबरोबर घेऊ नका। वाटेने कोणाला मुजरा करू नका। ज्या कोणत्या घरात जाल तेथे या घरास शांती असो असे प्रथम म्हणा। शांतीचा पुत्र तेथे असला तर तुमची शांती त्याचवर राहील, नसला तर तुम्हाकडे ती परत येईल। त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खात पीत राहा। कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे। घरोघर फिरू नका। कोणत्याही नगरात तुम्ही गेला आणि त्यांनी तुमचा स्वीकार केला तर ते जे तुम्हाला वाढतील ते खा। त्यात जे दुखणाईत असतील त्यास बरे करा व त्यास सांगा की देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे। तुम्ही कोणत्याही नगरात गेला आणि त्यांनी तुम्हास स्वीकारले नाही तर त्यांच्या मार्गात बाहेर जाऊन असे म्हणा, आमच्या पायास लागलेली तुमच्या नगराची धूळ ती देखील तुमची तुम्हास झाडून टाकतो। तथापि हे लक्षात ठेवा की देवाचे राज्य जवळ आले आहे। मी तुम्हा सांगतो, त्या नगरापेक्षा सदोमाला त्या दिवशी सोपे पडेल। हे खोराजीन, तुला धिक्कार असो। हे बेतसैदा, तुला धिक्कार असो। कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सिदोन यात घडली असती तर त्यांनी तरट व राख अंगावर घेऊन बसून मागेच पश्चाताप केला असता। यावरून न्यायकाळी तुमच्यापेक्षा सोर व सिदोन यास सोपे पडेल। हे कफरनुमा, तू आकाशापर्यंत चढविले जाशील काय? तू अधोलोकापर्यंत खाली टाकले जाशील। जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो, जो तुमचा नाकार करतो तो माझा नाकार करतो, आणि जो माझा नाकार करीतो तो ज्याने मला पाठविले त्याचा नाकार करीतो। नंतर ते 70 जण आनंदाने माघारी येऊन म्हणाले, प्रभूजी, आपल्या नावाने भूते देखील आम्हास वश होतात। तेव्हा त्याने त्यास म्हटले, मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडलेले पाहिले। पहा, मी तुम्हास साप व विंचू यास तुडविण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवर अधिकार दिला आहे। तुम्हास काही एक बाधणार नाही। तथापि भूते तुम्हास वश होतात यात आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा आनंद माना। येशूने केलेले ईशोपकार स्मरण। येशूने केलेले ईशोपकार स्मरण। त्याच घटकेस तो पवित्र आत्म्यात उल्हासित होऊन म्हणाला, हे बापा, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे उपकार स्मरण करतो, कारण तू ज्ञानी व विचारवंत यापासून या गोष्टी गुप्त ठेवून बाळकास प्रगट केल्या। होय बापा, कारण तुला तसेच योग्य दिसले। माझ्या बापाने माझ्या हाती सर्व काही सोपले आहे। पुत्र कोण आहे हे बापा वाचून कोणाला ठाऊक नाही, आणि बाप कोण आहे हे पुत्रा वाचून व ज्याला तो प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून कोणाला ठाऊक नाही। मग शिष्याकडे फिरून तो एकांती म्हणाला, तुम्ही जे पाहता ते जे डोळे पाहतात ते धन्य। मी तुम्हाला सांगतो, जे तुम्ही पाहता ते पुष्कळ संदेष्ट्यांनी व राजांनी पाहावयाची इच्छा बाळगली तरी पाहिले नाही, आणि जे तुम्ही ऐकता ते ऐकण्याची इच्छा बाळगली तरी ऐकले नाही। शाश्वत जीवन प्राप्ती कशी करून घ्यावी? शाश्वत जीवन प्राप्ती कशी करून घ्यावी? मग पहा,
कोणी एक शास्त्री उभा राहून त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हणाला, गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? त्याने त्याला म्हटले, नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तू काय वाचतोस? त्याने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने व पूर्ण बुद्धीने प्रीती कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. त्याने त्याला म्हटले, ठीक उत्तर केलेस, हेच कर, म्हणजे वाचशील. स्वतःच धार्मिक ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, माझा शेजारी तो कोण? चांगल्या शोमरोण्याचा दृष्टांत, चांगल्या शोमरोण्याचा दृष्टांत. येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरुशलेमहून खाली यरिहोस जात असता लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याची वस्त्रे काढून घेऊन त्याला ठोकही दिला आणि अर्धमेला टाकून ते निघून गेले. मग एक याजक त्याच वाटेने सहज खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी येऊन त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्यास त्याचा कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमास तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या पाठावर बसून उतार शाळेत आणले व त्याचा सांभाळ केला. दुसऱ्या दिवशी निघते वेळेस त्याने 2 पावल्या काढून उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, याचा सांभाळ कर, आणि यापेक्षा जे काही अधिक खर्चशील ते मी माघारी आल्यावर तुला देईन. तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या इस्माचा शेजारी या तिघातून तुझ्या मते कोण झाला? तो त्याला म्हणाला, त्याचवर दया करणारा तो. येशूने त्याला म्हटले, तू जाऊन तसेच कर. मार्था आणि मरिया, मार्था आणि मरिया. ते जात असता तो एका गावात आला. तेव्हा मार्था नामे एका स्त्रीने त्याला आपल्या घरात घेतले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. ती प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे शब्द ऐकत राहिली. तेव्हा मार्थेला फार खटपट पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती जवळ येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने मजवर एकटीवर कामाचा बोजा टाकला आहे. याची आपल्याला काळजी नाही काय? तिला मला सहाय्य करावयास सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे, मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोड्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिचपासून घेतला जाणार नाही.